आज सुनबाई बनवत आहे सोयाबीन कोफ्ता। तर त्यासाठी आधी तिने पाणी उकळून घेतले आणि त्याच्यामध्ये सोयाबीन चंक्स टाकलेले आहेत। तर चला आपण बनवूया सोयाबीन कोफ्ता। आता कोफ्त्यासाठी सोयाबीन भिजवून घेतलेले ते पाण्यातून पिळून काढलेले आहेत। हिरवी मिरची घेतलेली आहे चवीनुसार 2-4 आणि आल्याचा तुकडा घेतला आहे, कोथिंबीर। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर सोयाबीनची आपण पेस्ट करून घेतलेली आहे, त्याच्यात मिरची कोथिंबीर टाकून आलं आणि आता ग्रेव्हीसाठी आपण वाटण करून घेणार आहोत। 2 टोमॅटो, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, 4 मिरच्या आणि कोथिंबीर। तर ह्याची पेस्ट करून घेऊ आपण। तर टोमॅटो, आलं, लसूण आणि त्यासोबत आपण मिरची आणि काजूचे तुकडे आपण भिजवून घेतलेले ते आपण ग्रेव्हीसाठी वाटून घेणार आहोत। आता कोफ्ते तयार करण्यासाठी आपण पेस्ट घेतलेली आहे सोयाबीनची। त्याच्यामध्ये कांदा चिरून घातलेला आहे सुनबाईंनी। आता ते घालते। 2 मीडियम बटाटे शिजवून घेतले होते, स्मॅश करून घेतले, आता तेही ते घालते। बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन पीठ घालते ती 2 चमचे आणि चवीनुसार मीठ, थोडीशी धना पावडर टाकते। आता हे सर्व मिक्स करून ती गोळे तयार करून घेईल। तर मिक्स करून घेतलेलं आहे तिने। छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि ते आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत। आता आपले सोया चंक्सचे गोळे तयार आहेत। आता मी फ्राय करून घेते। तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल चांगलं तापले। आता मी कोफ्ते तळून घेते। तर तेल चांगलं तापल्यामुळे पटकन आपले कोफ्ते तळून होते। कोफ्ते आपले तळून तयार आहेत, छान मस्त क्रिस्पी त्याला तळून घेतलेले आहेत। आता आपण बनवूया ग्रेव्ही। वाटण आपलं तयार आहे, आता आपण फोडणी देऊया ग्रेव्हीला। आता तळून घेतलेलं आपलं तेल आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे जिरे, कांदे घेतले ते टाकले तेलावर। कांदा आपला परतून झालेले, आता त्याच्यावर घातले वाटण, तेही आपण चांगले परतून घेऊ। आता शाही पनीर मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, ते आपण छान परतून घेऊ। तर मसाला आपला छान परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे। आता आपण यात थोडंसं पाणी घालणार आहोत। आता मीठ याच्यात आपण नंतर घालणार आहोत, कारण कोफ्त्यात आपण मीठ घातलेले आहे आधीच, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी घालते। आता 1 ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि त्याला चांगली उकळी फुटू द्यायची। आता थोडीशी याच्यावर कसुरी मेथी घातलेली आहे। आता याला छान उकळी फुटलेली आहे। आता आपण घालूया त्यात कोफ्ते। तर सगळे कोफ्ते आपण घातलेले आहेत याच्यामध्ये। आता फक्त 2 ते 3 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची आणि आपली सोया कोफ्ता करी तयार आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। तर आपली सोया कोफ्ता करी तयार आहे। आता मी वाटीमध्ये काढते। सोया कोफ्ता करी आपली तयार आहे। जर ही माझी रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।